नमस्कार, मी आहे रेडिओ सिटीचा RJ केदार जोशी. खूप सारे कमेंट्स केले, त्यापैकी काही कमेंट्स होते की आमचे वडील आता सीनियर सिटीजन आहेत. सीनियर सिटीजनसाठी तुम्ही काही विषय का नाही घेत? तो मैंने कहा लो, ये आप ही का शो है, तो आप जो बोलोगे वो डेफिनेटली होगा. आणि म्हणूनच मी आज इन्व्हाइट केले डॉक्टर प्रदीप दिवटे सरांना, जे की आहेत फ्रॉम KEM हॉस्पिटल पुणे. सर, खूप खूप रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याबद्दल बरंच आम्ही काही ऐकलं आहे, सो तुमच्याकडनं आम्हाला पार्किन्सन्स डिसीजबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. सर, सगळ्यात आधी पहिला प्रश्न, हा आजार काय? प्रथमतः सर्वांना नमस्कार. पार्किन्सन आजार हा अलीकडे जास्त प्रमाणात दिसतोय, कारण माणसांची वयोमर्यादा वाढत चाललेली आहे. साधारणपणे 60 नंतर हा आजार दिसतो आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय जाणवतं पेशंटना, की हाताला कंप यायला लागतो किंवा पायाला कंप यायला लागतो किंवा हनवटीचं मध्ये कंप यायला लागतो. हे त्याला मराठीमध्ये आपण कंपवातच म्हणतो आणि इंग्लिशमध्ये पार्किन्सन्स डिसीज म्हणतो, पण प्रचलित शब्द पार्किन्सन्स डिसीज असाच आहे. ओके. तर याच्यामध्ये हाताला कंप यायला लागतो. एकूण माणसाची गतिमानता आहे ती थोडीशी कमी होते. मनुष्य थोडासा मंदावतो ॲक्टिव्हिटीजमध्ये. म्हणजे माणसाला जी चपळपणा असतो तो चपळपणा कमी होतो आणि एक एक गोष्टी हळूहळू वाढत जातात. बोलण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो, लाळ जास्त यायला लागते, चालण्याची गती मंदावते, चालताना हाताची हालचाल कमी होते, पाय घासत चालतो मनुष्य. अशा एक एक टप्प्याटप्प्याने हा आजार वाढत जातो. बरोबर. मग अशा पेशंट्समध्ये काही सायकोलॉजिकल इश्यू वगैरे दिसतो का? होय, बऱ्याच वेळेस असं आढळतं की हा आजार नुसता शरीराचा नसून तो मनाचा पण आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं की पेशंटना अँझायटी वाढायला लागते, म्हणजे त्यांना टेन्शन यायला लागतं. आपण समाजात कसे मिसळणार, आपला हात कापतोय, लोक काय विचारतील, ही मनात भीती असते. आपल्या हालचाली मंदावलेल्या आहेत, त्याचा लोकांना काही त्रास होतोय का अशी भीती वाटायला लागते. आणि एक मनुष्य हा थोडासा निराशवादी व्हायला लागतो. ह्या निराशवादाला म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो, पार्किन्सन्स डिसीज आणि निराशवाद किंवा डिप्रेशन हे हातात हात घालूनच पुढे जात असतात. आणि हे सर्व काही मला आवर्जून सांगायचं आहे की हे सर्व काही ट्रीटेबल आहे. त्याला आपल्याला औषधोपचार उपलब्ध आहेत. तज्ज्ञांची मदत घेऊन या वैगुण्यावर मात करता येते. म्हणजे ही जी आपली अँझायटी किंवा टेन्शन असतं त्याच्यावर आपण उपचार देऊ शकू, डिप्रेशनवर आपण देऊ शकू. आणि माझ्या दृष्टिकोनातनं हे करणं अत्यंत जरुरीचं आहे, कारण त्यांनी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याची जी ठेवण आहे ती बदलते, त्याच्यात सुधारणा होते, असं मी म्हणेन. सर, याचं प्रोग्रेशन स्लो होऊ शकतं? प्रोग्रेशन होतं. पहिल्यांदा पार्किन्सनमध्ये काय होतं की मेंदूच्या काही भागातल्या पेशी या अकाली मृत होतात आणि त्यांचं प्रमाण घटतं. त्या साधारणपणे 70-80 पर्यंत आल्या, त्यांचं प्रमाण 70-80% आल्यानंतर माणसाला लक्षणं दिसायला लागतात. हा आजार त्याला आम्ही डिजनरेटिव्ह म्हणतो, म्हणजे हळूहळू वाढत जाणारा असतो, क्रमाक्रमाने वाढतो. आणि पण तो खूप हळूहळू वाढतो. म्हणजे असं नाही होत की या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात. हा वर्षानुवर्षांनी असे तुम्हाला फरक जाणवायला लागतात. आणि आयुष्यमान ही आता अलीकडच्या काळामध्ये खूपच बदललेलं आहे, कारण औषधोपचारांमुळे ह्या सगळ्या लक्षणांवर चांगला आपल्याला कंट्रोल करता येतो. आपल्याला त्याच्यावर चांगल्यापैकी उपचार उपलब्ध असल्याने जीवनमान सुधारलेलं आहे. त्यामुळे आयुष्यमान बऱ्यापैकी लांबलेलं आहे आता सध्या. बरं. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? नाही, हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. ह्यालाच मी मगाशी सांगितल्यासारखं डिजनरेटिव्ह आहे, की म्हणजे हा हळूहळू वाढत जातो, मुंगीच्या पावलांनी वाढत जातो. आणि
त्याला आपण रोखू शकत नाही. बरं. आज अशी औषधं उपलब्ध नाहीत की जी दिल्याने हा आजार इथेच थांबावा. नातेवाईक म्हणतात किंवा डॉक्टर इथे काहीतरी करा ना, आता तुम्हाला डायग्नोसिस झालेलं आहे, आता थांबवा हा आजार. तसं करता येणं डॉक्टरांच्या हातात नाही आहे सध्या. त्याच्या बाबतीमध्ये शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत, पण अजून काही त्याला यश लाभलेलं नाही. आज ना उद्या त्याला यश नक्कीच लाभेल. आपण अशी एक वेळ येईल की ज्या ठिकाणी आपण पार्किन्सन आहे त्या ठिकाणी थांबवू शकू. पण हे स्वप्न आहे, अजून तरी ते वास्तवात आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये असं आवर्जून सांगितलं जातं की जर तुम्ही व्यायाम केलेत आणि व्यायामाने ह्या आजाराच्या प्रोग्रेशनवर थोडासा परिणाम होऊ शकेल असा एक अंदाज आहे. त्यामुळं मी असं म्हणेन की आपल्या हातात औषधं तरी नाही आहेत बंद करण्याचं, पण व्यायाम करणंचं आपल्या हातात आहे. यामध्ये रोल आहे का सर्जरीचा काही? सर्जरीचा रोल अवश्य आहे. काही वर्षानंतर काय व्हायला लागतं की औषधांची मात्रा जी आहे ती योग्य तऱ्हेने काम करू शकत नाही. म्हणजे अचानकपणे एकदम कडकपणा येतो, अचानकपणे हातांपायांची अनियंत्रित हालचाल व्हायला लागते आणि मग पेशंटला काही सुधरत नाही की काय करायला पाहिजे आपण. त्याचबरोबर डॉक्टरही थोडीशी इकडे तिकडे हालचाल करून गोळ्या इकडे तिकडे कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला तात्पुरतं यश मिळतं. पण ह्याच्यावर आता अलीकडच्या काळामध्ये DBS नावाची सर्जरी उपलब्ध आहे, जी पुण्यामध्ये सुद्धा काही सेंटर्समध्ये उपलब्ध आहे. आणि ती केल्यानंतर आयुष्यमान थोडंसं वाढू शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे जो आजाराचा जो भाग आहे तो सौम्य होऊ शकेल. आजाराला लागणाऱ्या गोळ्यांची गरज सुद्धा कमी होऊ शकेल. बरोबर. सर, यामध्ये जसं टेक्नॉलॉजी वाढली आहे, सायन्समध्ये पण मेडिसिन्समध्ये पण प्रगती झाली आहे, सो यासाठी काही नवीन मेडिसिन्स आल्यात का? आलेली आहेत. ती नवीन मेडिसिन्स आता येत आहेत, अजून ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. ह्याच्यामध्ये प्रचंड संशोधन चालू आहे. पार्किन्सन्स डिसीज किंवा कंपवात आणि अल्झायमर्स डिसीज किंवा डिमेन्शिया ह्याच्यावर जगामध्ये प्रचंड पैसा ओतला जातोय, प्रचंड संशोधन चालू आहे. आणि दोन्ही आजारांवर नजीकच्या काळामध्ये काहीतरी आपल्याला सापडणार आहे की जे ह्या सगळ्या आजारांचं स्वरूप पालट करणारा असेल. ह्या आता अलीकडे असं दिसून आलेलं आहे की या आजारामध्ये 4-5 वर्षानंतर साधारणपणे चढ उतार व्हायला सुरुवात होते. म्हणजे मी सांगितल्यासारखं त्यावेळेस DBSची गरज भासते, पण आपण त्याला औषधांनी काही करू शकू का? अशी औषध उपलब्ध आहेत की जो हा प्रवास सुखकर करण्यासाठी आपल्याला जे चढ उतार आहेत त्याचं सपाटीकरण करण्यासाठी उपयोगी पडू शकते. राईट. सर, आता एक सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारतो. आता कोणाचे वडील असतील, आई वडील असतील, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना जर असा कंपवात जाणवायला लागला तर सगळ्यात आधी त्यांनी काय करायला पाहिजे? कारण डॉक्टरांमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत, नेमकं कोणाकडे जावं? असं म्हणणं कठीण होतं की अमक्या डॉक्टरांच्याकडेच जा. पण मी असं म्हणेन की तुमच्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरना विचारायला पाहिजे की मी ह्याच्यामध्ये मला अमका त्रास होतोय तर मी काय करावं. फॅमिली डॉक्टर तुम्हाला त्याच्या बाबतीत सल्ला देऊ शकेल की तुम्ही अमक्या डॉक्टरांच्याकडे जा किंवा या स्पेशालिस्टकडे जा किंवा हे डॉक्टर या बाबतीमधले जास्त जाणकार आहेत त्यांच्याकडे जा, असं सांगू शकेल. अलीकडे त्याची पद्धती ठरलेली आहे उपचारांची आणि त्यामुळे मी असं म्हणेन की डॉक्टर सहजासहजी आजारांवर औषधं देऊ शकतात. थोडासा फरक असू शकेल, बघण्याचा फरक असू शकेल किंवा सल्ल्याचा थोडा फरक असू शकेल, पण औषधं डॉक्टर इन जनरल देऊ शकतात. कुणालाही येथे कमी लेखून चालणार नाही. 100%. सर, बऱ्याच जणांना या ठिकाणी सिनियर सिटीजनला स्पेशली बोलायला आजकाल कोणी नसतं. सो जे तुम्ही म्हणालात की त्यांच्यावर सायकोलॉजिकल पण परिणाम होतो. सो फॅमिलीला तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्या मुलांना किंवा नातवांना काय एक हेल्दी वातावरण असायला हवं घरी? साधारणपणे असं म्हणू शकेन की पार्किन्सनच्या पेशंटला आपण प्रवाह बाहेर पडलेलो आहोत असं नेहमी जाणवतं. कारण
थोडस ते रुमुखलेले होतात, एकटे एकटे पडायला लागतात आणि त्यातल्या त्यात एकच असेल पार्टनर गेलेला असेल तर ते जास्त जाणवायला लागतं. अशा वेळेस त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणं जरुरीचं असतं. त्यांनी त्यांची जी दुर्मुखलेलापणा किंवा नैराश्य असतं ह्याला मदत व्हायला ह्याला हे काढायला आपल्याला मदत होते. आणि ही माणसं मग तशी आनंदी राहू शकतात की 4 चौघात आलेले आहेत, लोक आपल्याशी बोलतायत, आपल्याला सल्ला विचारतायत, आपल्याला अमक्या अमक्या ठिकाणी घेऊन जात आहेत, देवदर्शनाला जात आहेत, आपल्याला सिनेमाला घेऊन जातात. तर त्यामुळे त्यांना थोडासा मनाची उभारी नक्कीच वाढते. त्यामुळे मी असं म्हणेन की शक्य असल्यास त्यांच्यासाठी वेळ काढणं, आता तो मोठा प्रश्न आहे की वेळ काढणं हे प्रत्येकाला अवघड जाते अलीकडच्या काळामध्ये, पण शक्य असल्यास त्यांच्यासाठी वेळ काढणं जरुरीच आहे. असे ग्रुपही आहेत अलीकडे आणि आमच्या KEM मध्ये तसे ग्रुपही उपलब्ध आहेत की पार्किन्सनचे पेशंट एकत्र येतात, ते गप्पा मारतात एकमेकांशी, त्यांच्याशी काही आमचे जे सोशल वर्कर्स आहेत, ते सायकोलॉजिस्ट हे त्यांच्याशी बसून गप्पा मारतात, त्यांचे प्रॉब्लेम्स काही आहेत बारीक सारीक ते सोडवायला मदत करतात. नंतर त्यांना ट्रिपला बाहेर घेऊन जातात, त्यांच्यासाठी काही छोटेसे ब्रेकफास्ट किंवा असे काही छोट्या छोट्या गोष्टी करतात. त्यामुळे त्यांना बरं वाटतं. मग त्या प्रोग्रॅमची रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागलेली आहे. म्हणजे ते त्यांना बरं वाटतं की आपल्याशी कोणीतरी बोलतंय आणि आपल्याशी बोलतंय आणि आपण दुसऱ्या माणसाशी ज्याला हा रोग आहे त्याच्याशी बोलू शकतो आणि त्याची काय सुख दुःख आहेत हे जाणून घेऊ शकतो. सुपर, 100%. आज एक वेगळा विषय ऐकायला मिळाला. सो तुम्ही सुद्धा मोबाईलच्या चॅटमध्ये जाऊन अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जे तुमचे आईवडील आहेत, तुमच्या घरी जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याशी संवाद साधा, ते आज जास्त गरजेचं आहे. सर, थँक्यू सो मच थँक्यू आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. थँक्यू.